इयत्ता 8वी कविता 17वी अन्नजाल भाग 1. मुलांनो, आज आपण हर्ष सदाशिव परचुरे यांची अन्नजाल ही कविता शिकणार आहोत. परचुरे यांनी वर्तमानपत्रात भटकंतीवर लिखाणही केले आहे. त्याचप्रमाणे वनाचे श्लोक यात त्यांनी आगळेवेगळे लिखाण केले आहे. अन्नजाल ही कविता वनाचे श्लोक मधून घेतलेली आहे. मुलांनो, तुम्ही मला अन्नजाल म्हणजे काय हे सांगू शकता का? बाई, अन्नजाल म्हणजे अन्नाचे जाळे. अगदी बरोबर. मुलांनो, आपल्या या निसर्गात असणारे सर्व सजीव परस्परांवर अवलंबून असतात. ही जीवसृष्टी निर्माण होताना लाखो वर्षात असंख्य अन्नसाखळ्या तुटत गेल्या आणि म्हणूनच निसर्गाने अन्नजाल निर्माण केले. म्हणजेच प्रत्येक जीव एकापेक्षा जास्त जीवांना खाऊन जगू लागला. या प्रक्रियेतील काही जीवजाती नष्ट झाल्याने अन्नजाल कमकुवत होतो. या कवितेतून हेच सांगण्याचा कवी प्रयत्न करीत आहे. मुलांनो, या कवितेत अन्नसाखळी आणि अन्नजाल यातील फरक स्पष्ट केला आहे आणि तो फरक स्पष्ट करण्यासाठी अन्नसाखळीची तुलना मनुष्य निर्मित साखळ दंडाशी केली आहे, तर अन्नजालाची तुलना कोळ्याच्या जाळ्याशी केली आहे. अन्नजाल या कवितेत कवी काय सांगत आहेत ते पाहूया. कडीस जोडून तुझ्या कडीला मनुष्य बनवी तसे साखळीला. कडीस जोडून तुझ्या कडीला मनुष्य बनवी तसे साखळीला. जरी तोडिले तर मधल कडीला, तरी बंगुनी जाई संपूर्ण माला. मुलांनो, तुम्ही साखळी पाहिली आहे का? आणि ती कुठे पाहिली आहे? हो बाई, मी पाहिली आहे. माझ्या सायकलला मी साखळी बांधून ठेवतो. छान. मग मला सांगा, साखळी कशी तयार होते? बाई, एका कडीत दुसरी कडी अडकवून साखळी तयार होते. अगदी बरोबर. कवितेच्या या कडव्यातही कवी हेच सांगण्याचा प्रयत्न करत आहेत की एका कडीत दुसरी कडी अडकवून माणूस साखळी बनवतो. जर या साखळीतील एक कडी तुटली तर पूर्ण साखळी म्हणजेच माला तुटून जाते. आपण आता दुसरे कडवे पाहूया. पहा कसे कोळी विणतात जाळे. धाग्या सोयी का बहु सोडलेले, बहुत असे त्या सोडले कित्येक. बिघडले नजरे हे तुटले अनेक. या कडव्यात कवीने कोळी या कीटकाच्या जाळ्याचे वर्णन केले आहे. कवी सांगतात, कोळ्याचे जाळे अनेक धागे एकमेकांना जोडून बनवलेले असतात. मुलांनो, तुम्ही कोळ्याचे जाळे पाहिले आहे ना? हो बाई, पाहिले आहे. ते व्यवस्थित पाहिले तर आपल्या लक्षात येते की त्यामध्ये कित्येक तंतू एकमेकांना जोडलेले असतात. त्यामुळे त्या जाळ्याचे काही धागे तुटले तरी काहीही बिघडत नाही, म्हणजे जाळे तुटत नाही.